परिवर्तन की राह पे चल के दिखाना है, व्यसनों की मजबूरी से खुद को मुक्त कराना है। एक राह पर चलना, क्षमावान कोई तुझसा नहीं और मुझसा नहीं कोई अपराधी। क्षमावान कोई तुझसा नहीं और मुझसा नहीं कोई अपराधी। पुण्य की नगरी में भी मैंने, पुण्य की नगरी में भी मैंने पापों की गठड़ी बांधी। ओ करुणा की छाँव में हमें रखना, सीखे हम एक राह पर चलना, तेरी पनाह में हमें रखना। वाक्य होतं, मला खूप आवडलं ते वाक्य. म्हणजे नेहमी ऐकतो त्यावेळेला ते लक्षात येतं की आम्हाला कुठेही नालिका किडा नाही बनना आहे. गटारीतला किडा बनायचा आहे का नाही. निर्मळ गंगा जल हे बनना. मग निर्मळ गंगा जल जर बनायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये त्या व्हॅल्यू सुद्धा असणं गरजेचं आहे ना. ती नैतिक मूल्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं ही अपेक्षा प्रत्येकाला आहे ना, की सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं, शिक्षकांनी मला चांगलं म्हणावं, शाबासकी द्यावी, आई वडिलांनी मला चांगलं म्हणावं. परंतु त्यासाठी त्या पद्धतीनं कर्म करणं सुद्धा. माळी आहेत, या फुलांच्या मध्ये रंग, रूप, कला, गुण खूप वाढावं म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन तुमच्यासाठी करतात ना. मग ह्या सर्व माळींच्यासाठी आधी टाळ्या झाल्याच पाहिजे. तुम्ही सगळेजण शाळेमध्ये रोज येता ना, रोज येता. तुम्हाला सगळे शिक्षक खूप आवडतात नक्की. त्यांनी सांगितलेला अभ्यास सगळेजण करता आदरयुक्त आणि कसं बोलायचं, अगदी नम्रतेनं आणि कठोर प्रेमानं असं जर बोलेल ना, पुढच्या जन्मामध्ये त्याचा खूप गोड गळा होणार. आणि जर असं बोलणार नाही ना, तर एक तर मुक्का बनेल, नाही तर त्याचा घाव घाव खोगला आवाज, कानाला कर्कश वाटणारा आवाज असेल. तर तुम्हाला तसं आवडेल का? आवडेल नाही ना. शरीराची किंमत किती आहे? 220 करोड. किती? 220 करोड. मग ही आपली काय आहे? गाडी आहे. आणि या गाडीतला ड्रायव्हर आपण आत्मा आहोत. कळलं? कोण आहोत आपण? आत्मा ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर उतरला गाडीतनं, ही गाडी बंद. बाकीच्या गाडीतनं ड्रायव्हर उतरला तर पुन्हा गाडीत बसू शकतो, पुन्हा थांब. गाडीचं अन्न आहे पेट्रोल है ना, आणि ड्रायव्हरचं अन्न आहे भात, भाकरी, भाजी. जर उलट केलं तर गाडीला भाजी भाकरी दिली आणि ड्रायव्हरला पेट्रोल दिलं तर चालेल का? मग ही गाडी किती किमतीची आहे? मग अशी सांगितलं. शरीर किती रुपयाचं आहे आपलं? बरोबर, किती छान. 220 करोडची गाडी, त्याला आपणच आपल्या हाताने बर्बाद करणं चांगली गोष्ट आहे का? दारू पिणं, गुटखा खाणं माहितीये तुम्हाला? ग्लोबल हॉस्पिटल माउंट आबू मध्ये आहे. त्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गुटखा खाऊन शरीराला बिघडवणारे युवक वय वर्ष 15 पासून वय वर्ष 25 वर्षाच्या वयोगटातले होते. इतका गुटखा खाऊन त्यांचं एखादं गाल कापावं लागलं, गालाचा कॅन्सर झाला.
आणि इतकं भयानक सगळं असं मांसपेशी सगळं वर कॅन्सरची ती बिमारी ते सगळं ऑपरेशन करून काढावं लागलं. कुणाचं ओठ तर कुणाचं जीभ ह्याला कॅन्सर झाला, कुणाच्या यकृताला, कुणाच्या जठराला, कुणाच्या लहान आतड्याला, कुणाच्या मोठ्या आतड्याला. आणि त्यांची कंडिशन कशी आहे, एक घास सुद्धा, ही 5 बोटं तोंडात जाऊ शकत, हळूहळू 3 बोटं, 2 बोटं, 1 बोट पण जाऊ शकत नाही. इतकं भयानक की मैं हर प्रकार के नशे से दूर रहूंगी. मैं अपने परिवार और दोस्तों को नशा मुक्त जीवन जीने के लिए नशे में चूर रहता जो परिवार से दूर रहता है, व्यसनों के सलाखों में कैदी बन के वो रहता है. परेशानी है मजबूर हूँ ऐसा ही कहता रहता है, अपनी और अपनों की खुशी की आज्ञा करता रहता है. तू ढूंढता है जिसमें मजा वो मजा नहीं मेरे भाई, बन जाती है वो ही सजा जब लूट जाती कमाई, लूट जाती कमाई, लूट जाती कमाई. अब प्रभु याद से तुमको सच्चा सुख पाना है, बन राजयोगी तुम्हें जीवन को धन्य बनाना है, परिवर्तन की राह पे चल के दिखाना है. नशा मुक्त भारत हो, नशा मुक्त भारत हो, नशा मुक्त भारत हो, स्वस्थ भारत हो, नशा मुक्त भारत हो, नशा मुक्त भारत हो, स्वस्थ भारत हो. तंबाखू गुटखा नशा मुक्ती राष्ट्रभक्ती, नशा मुक्ती राष्ट्रभक्ती, नशा मुक्ती राष्ट्रभक्ती, नशा मुक्ती राष्ट्रभक्ती. तंबाकू बीड़ी मौत की सीढ़ी, तंबाकू बीड़ी मौत की सीढ़ी, तंबाकू बीड़ी मौत की सीढ़ी, तंबाकू बीड़ी मौत की सीढ़ी. शराब करती है जिंदगी खराब, शराब करती है जिंदगी खराब. आमची शाळा तंबाखू मुक्त शाळा, आमची शाळा तंबाखू मुक्त शाळा, आमची शाळा नशा मुक्त शाळा, आमची शाळा नशा मुक्त शाळा, आमची शाळा स्वच्छ शाळा, आमची शाळा स्वच्छ शाळा, आमची शाळा आदर्श शाळा, आमची शाळा आदर्श शाळा, आमची शाळा स्वस्थ शाळा, आमची शाळा स्वस्थ शाळा. आपण पाहत असतो आपल्या समोर अनेक व्यसन करणारी माणसं आणि त्यांचं जीवनचरित्र. आज प्रमुख अतिथीने आज इथे आपल्याला खूपच सुंदर अशा शब्दामध्ये जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कळेल आणि भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला सदुपयोग होईल अशा वाक्यांचा शब्दांचा विचार करून खरोखरच मी भान हरपून गेलो होतो खुर्चीमध्ये बसल्यावरती की आज माझ्या विद्यार्थ्यांना, हे छोटे विद्यार्थी आहेत त्यांची बुद्धिमत्ताही छोटी आहे, पण त्यांना कसं कळेल याचा आपण एक प्रात्यक्षिक उदाहरण आज इथे दिला. खरोखरच मी आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. तुम्ही आता लहान आहात पण हे शब्द आज अतिथीने जे तुम्हाला सांगितलेलं आहे की व्यसनमुक्तीचा मार्ग या देशाला घडवण्याचा एकमेव मार्ग आहे. खरोखरच एक अप्रतिम इथे आपल्याला आजचा कार्यक्रम सादर झालाय. आज पीएमसी शाळेमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रमातून माझ्या विद्यार्थ्यांना आज चांगलं गुण मार्गदर्शन होत आहे. त्याबद्दल मी आज या सर्व शिक्षक वृंदांचं मी मनस्वी हात जोडून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या वेळेश्वर गावाला का होईना एक व्यसनमुक्तीचा मार्ग तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवलात आणि तो त्यांनी पुढे हा वारसा चालवावा असं वेळेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुद्धा आपल्या सर्वांना शांत बसण्यासाठी आणि स्वतः पण शांतपणे ऐकण्याचा सहयोग दिला म्हणून सर्व शिक्षकांचं पण खूप खूप धन्यवाद. व्यसनों की मजबूरी से खुद को मुक्त करा
अपने देश भारत को हमें स्वस्थ बनाना है। नशा मुक्त भारत हो, नशा मुक्त भारत हो, स्वस्थ भारत हो, नशा मुक्त